संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्लेश्वरच्या ह्या धबधब्याने भुरळ घातली आहे. नमस्कार, हर हर महादेव. आज मी मार्लेश्वर या देवस्थानाच्या इथे आलो आहे. या मार्लेश्वर देवस्थानाची विशेषता म्हणजे हे देवस्थान स्वयंभू आहे आणि सह्याद्रीच्या पाठीमागे जे दुखात तुम्हाला पाठीमागे दिसतं आहे हे डोंगर रांग हरवली आहे आणि त्या डोंगर रांगेच्या मध्यभागी एक गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये स्वयंभू असे शिवशंभू यांचा शिवलिंग तिथे विराजमान आहे. तर आज आपण तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत. तिथपर्यंतचा प्रवास मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आज मी जेव्हा मार्लेश्वरला आलो आहे तर मार्लेश्वरच्या पार्किंगच्या ठिकाणी मी उभा आहे आणि इथे मला माझे नातेवाईक भेटले आहेत. प्रथमेश आहे, त्याच्यानंतर प्रणव आहे आणि हा माझा भाचा स्मित आहे. ह्या दोघांबरोबर मी फिरायला आलो आहे. प्रथमेश, आज जो ज्या ठिकाणी तू दुकान उघडलं आहे 2024पासून आहे, तर तू काय सांगशील दुकानाबद्दल की काय काय वस्तू तुझ्याकडे मिळतात आणि काय कशाप्रकारे लोक एक काहीतरी वेगळा अनुभव इथले पदार्थ घेऊन त्यांना मिळू शकतो? त्याकडे कोकणी मेवा म्हणजे उदाहरणार्थ काजू, लोणचे, मसाले, पापड असे पदार्थ सगळे पदार्थ मिळतात. म्हणजे पारंपरिक कोकणची चव इथे लोकांना अनुभवायला मिळू शकते. आणि मार्लेश्वरला कधी आलात तुम्ही तर तुम्ही बरोबर मार्लेश्वर देवस्थान जिथे प्रवेशद्वार आहे तिथून पाखाड्या सुरू होतात त्याच्याबरोबर उजव्या हाताला हे दुकान आहे प्रथमेशचं आणि तिथे येऊन तुम्ही खरीदारी नक्कीच करू शकता. त्याच्यानंतर देवस्थानाबद्दल तू काय विशेष अशी माहिती सांगू शकशील की बाबा मार्लेश्वर का प्रसिद्ध आहे? ईश्वर हे स्वयंभू देवस्थान आहे. प्रथम पहिली गोष्ट म्हणजे स्वयंभू देवस्थान. तिथे 12 महिने सतत वाहणारा धारेश्वर धबधबा एक आकर्षण आहे. पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरलं आहे धबधबा. आणि हा निसर्ग, हिरवा निसर्ग, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गुहेत असं हे आमचं पर्यटन स्थळ मार्लेश्वर नक्कीच असं म्हणून प्रसिद्ध आहे. आता वरती चढायला पायऱ्या किती आहेत? 530. नक्की चालेल, मोज तू बघूया 530 पायऱ्या आहेत का. हा जो समोरचा आहे तो लिंगाचा डोंगर आहे का? बरोबर, एक्झॅक्टली तो. मित्रांनो, उद्या आपण तो लिंगाचा डोंगर सर करणार आहोत म्हणून आज आपण मार्लेश्वरचं दर्शन घ्यायला आलो आहे. बरोबर मार्लेश्वरच्या समोर एक्झॅक्टली लिंगाचा डोंगर आहे आणि असं निसर्गाचं सुंदर रूप बघत बघत आपल्याला पुढे मार्लेश्वरच्या गुहेपर्यंत जायचं आहे. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे तिथे आपण जाणार आहोत. त्याच्या आधी आपण हातपाय धुवून घेऊ. तुला अडचणीचा नारून दिल्याचे म्हणले आज त्याच्या धंद्यापर्यंत कुटुंबात केल्यावर यांचे काय म्हणून लागलं तर तुमचा पुढे करा आणि अशी सेवा करून घ्या आणि त्याला सांभाळ करा.
प्रणव, मार्लेश्वरच्या ह्या धबधब्याबद्दल तू काय सांगशील? तर आपण धबधब्याचं नाव धारेश्वर धबधबा. तर चारी साईडून वाहणारं पाणी येतं ते सर्व ह्या धबधब्याने येतं. आणि आपण उद्या जे लिंगावर जाणार आहे तिथून ह्याच्यावरती 6 धबधबे आहे. 6 धबधबे वाहून हा 7वा धबधबा आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा धबधबा आहे आणि ह्याच्यावरती 6 धबधबे आहेत. ह्याच्यावरती 6 धबधबे ते आपल्याला उद्या लिंगाच्या डोंगरावरून बघायला मिळेल. मला वाटतं हीच ह्या मार्लेश्वरच्या धबधब्याची विशेषता आहे. तर मी बघू शकता की कशाप्रकारे दोन्ही बाजूला डोंगर रांग आहेत आणि त्याच्या मध्यभागातून हे धबधबा वाहत येतो आहे आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा किती सारे छोटे छोटे धबधबे आहेत. आणि या निसर्गमय वातावरणानेच आणि या निसर्गानेच संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्लेश्वरच्या ह्या धबधब्याने भुरळ घातली आहे. धबधब्याच्या बरोबर खालच्या बाजूला आपल्याला 2 मंदिरं दिसतात. एक जे मंदिर आहे ते गगनगिरी महाराजांचं आहे आणि दुसरं दत्त मंदिर आहे. धबधब्याचा जो प्रवाह आहे मगाशी जेव्हा आम्ही आलो होतो त्याच्यापेक्षा खूप वाढलेला आहे. आणि हा जे आजूबाजूचे जे छोटे छोटे धबधबे आहेत ते आम्ही मोजण्याचा प्रयत्न केला. एकूण 16 धबधबे आहेत. ही जी नदी उगम पावते हिला गंगोत्री असं म्हणतात. या नदीचं नाव गंगोत्री आहे आणि पुढे ती बाव नदीला जाऊन ही नदी मिळते. इथला जो परिसर आहे, इथले जे वाईब्स आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह आहेत. जर तुम्ही कधी मार्लेश्वरला आलात तर ह्या पॉझिटिव्हिटीचा तुम्हाला अनुभव घेता येईल. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये देवाचं दर्शन झालेलं आहे. इथं आजूबाजूचा परिसर मी बघितला. जर तुम्हाला सुद्धा मार्लेश्वरच्या दर्शनासाठी यायचं असेल तर जर तुम्ही पुनमवरून येणार असाल तर तुम्हाला पुण्यावरून येताना की मुंबईवरून येताना तुम्हाला संगमेश्वरला यायचं, संगमेश्वरवरून देवरीला यायचं आणि देवरीवरून मार्लेश्वरला येण्यासाठी तुम्हाला बसेस आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकता. सगळ्यात इथली एक महत्त्वाची गोष्ट मला इथे जाणवली की माझी विनंती आहे की मार्लेश्वर देवस्थान ट्रस्टला आजूबाजूला जे पर्यटक येतात त्याचबरोबर इथे जे दुकानं आहेत त्यांच्या मार्फत खूप सारा असा प्लास्टिकचा कचरा इथे तयार होतो. खूप सारा कचरा मला आजूबाजूला दिसतोय कारण की इथे आपलं पर्यटन स्थळ आहे. आज हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे तर हे पूर्ण देशभर पसरलं आहे. जगातला लोक इथे दर्शनासाठी येत आहेत. त्याच्यामुळे इथे स्वच्छता राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर माझे मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट विनंती आहे तुम्ही कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. आजचा हा व्हिडिओ मला कसा वाटला याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. हर हर महादेव.